खासदार सुप्रिया सुळे काल मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आले असता त्यांना मराठा आंदोलकांकडून घेराव घालण्यात आला आणि त्यानंतर आज पोलिसांकडून खबरदारी म्हणून आपण पाहतोय की मनोज जरांगे यांच्या स्टेजजवळ सुरक्षा व्यवस्था जी आहे ती वाढवलेली आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। काल आपल्याला माहिती की सुप्रिया सुळे यांची गाडी जी आहे ती आंदोलकांकडून अडवण्याचा प्रयत्न झाला। मोठा गोंधळ जो आहे तो सुप्रिया सुळे ज्यावेळेस या ठिकाणी आलेले होते त्यावेळेस झालेला आपल्याला पाहायला मिळाला। मात्र आज कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही। जे लोकप्रतिनिधी मनोज जरांगेंना भेटायला येतात त्यांच्या खरं तर आपण पाहतोय की या संपूर्ण मार्गामध्ये कोणताही मराठा आंदोलकांकडून गोंधळ होऊ नये यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सूचना ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत। आणि सध्या मनोज जरांगे यांच्या स्टेजजवळ आपण पाहतोय की सुरक्षा व्यवस्था जी आहे त्या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे। बाहेरच्या बाजूला सुद्धा सीएसएमटी परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। मात्र आज कोणताही अनुचित प्रकार स्टेजच्या जवळ घडणार नाही याची खबरदारी घेतली जाते, कारण आज मनोज जरांगे हे कडकडीत उपोषण जे आहे ते आजपासून पाणी त्याग करतायत, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, मराठा आंदोलक आक्रमक होऊ नये त्यासाठी आपण पाहतो की पोलिसांची कुमक जी आहे ती स्टेजच्या जवळ सुद्धा लावण्यात आलेली आहे। आज कदाचित सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी सुद्धा येऊ शकतं, त्यामुळे आपण पाहतोय की त्यानंतर आल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी पोलिसांकडून खबरदारी म्हणून आपण पाहतोय की डी झोनमध्ये मनोज जरांगेंच्या स्टेजजवळ पोलीस सुरक्षा जी आहे वाढवण्यात आल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विशाल रायपूर, प्रदीप कापसे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।